मित्रहो, माझं गाव गोटखिंडी हे गाव सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात आहे. इस्लामपूर आष्टा मार्गालगतचे हे जे गाव आहे हे संतोषगिरी आणि विलासगड उर्फ मल्लिकार्जुन डोंगर या डोंगरांच्या पायथ्याला बसलेला आहे. संतोषगिरी आणि मल्लिकार्जुन हे दोन्ही डोंगर भाविकांसाठी श्रद्धास्थान ठरलेले आहेत. त्यापैकी खास करून विलासगड उर्फ मल्लिकार्जुन इथं तर श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी मोठी यात्रा असते आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आणि मोठी ऐतिहासिक परंपरा असलेला हा गड आहे. तर तेवढ्याच तोलामोलाने या परिसरामध्ये संतोषगिरी असेल, टकेश्वर असेल, इथे भाविकांची गर्दी असते. त्यामुळे एक प्रकारची उत्तम नैसर्गिक अशा प्रकारची परिस्थिती आणि पावसाला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण या परिसरामध्ये आहे. पावसाळ्यामध्ये आमचं गोटखिंडी गाव आणि हा परिसर अत्यंत रमणीय अशा प्रकारचं स्वरूप धारण करतो. म्हणजे आज आमच्या गावामध्ये साधारणपणे 50च्या पुढे असलेले आम्ही सगळे 100 वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये शिकलो. ही शाळा एका ओढ्यालगत गोटखिंडी बावची रस्त्याजवळ आहे. आता या शाळेची नवी इमारत आहे, पण जुनी इमारत आयताकृती होती आणि मंगळुरी कौलांची होती. ती एक दक्षिणाभिमुख होती. आम्ही या शाळेत शिकलो आणि या शाळेच्या फरांड्यातून आम्ही पाऊस बघायचो. म्हणजे या शाळेमध्येच गुरुजींनी आमच्याकडून एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, एग एग सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून, अशा कविता पाठ करून घेतलेल्या होत्या. तर पावसाळा सुरू झाला आणि पाऊस सुरू झाला की पहिल्यांदा आमच्या शाळेच्या पश्चिमेकडच्या बाजूला असलेला मल्लिकार्जुन डोंगर आणि त्या परिसरात असलेली झाडी इथे सरी मागून सरी पावसाच्या सुरू व्हायच्या आणि काही क्षणातच या सरी म्हणजे पश्चिमेकडचं काम आपलं पूर्ण करीत त्या डोंगर रांगावरून जवळच असलेल्या खिंडीमार्गे संतोषगिरी डोंगरावरती यायच्या. मल्लिकार्जुन आणि संतोषगिरी डोंगरावरती या पावसाच्या सरी फेर धरायच्या, जणू पाठशिवणीचा खेळ खेळायच्या. एकामागून एक पाठलाग करीत येणाऱ्या या सरी पाहून, मातीचा सुगंध पाहून साऱ्या मुलांची मनं आनंदित व्हायची. आणि मग एक तासभर पाऊस झाला की दोन्ही डोंगर नुकतीच आंघोळ केलेल्या देव माणसासारखे दिसायचे. दोन्ही डोंगरावरील ओढे नाले प्रवाहित व्हायचे. लालसर रंगाचं हे ओढ्यातलं पाणी चहासारखं दिसायचं. म्हणजे आमच्या गोटखिंडी परिसरामध्ये म्हसोबाचा ओढा प्रसिद्ध आहे. मुलांच्या शाळेजवळचा एक ओढा, मुलींच्या शाळेजवळचा एक ओढा, वेशीत एक ओढा आहे. त्यानंतर मल्लिकार्जुनकडे जाताना लागणारा गुरवाचा ओढा, शिवेवरचा ओढा, या सगळ्या ओढ्यामध्ये डोंगर माथ्यावरलं गढूळ पाणी खळाळत खाली यायचं. आता या ओढ्यापैकी वेशीतला ओढा हा त्याचा रुबाब होता, कारण त्याचं पात्र मोठं होतं आणि या सगळ्या ओढ्यांचं पाणी पुढे सांगली इस्लामपूर रस्त्यावरच्या फरशीवरती यायचे. म्हणजे बेडकांचा डराव आवाज सुरू व्हायचा आणि या ओढ्यांचा पूर पाहणं हा आमच्यासाठी एक प्रकारचा आनंद सोहळा असायचा. आता गोटखिंडी गावामध्ये गोटखिंडी ग्रामपंचायतीची इमारत ज्या ठिकाणी आहे तिथं पूर्वी ही इमारत नव्हती. तर ह्या इमारतीच्या ठिकाणी आणि गोटखिंडी हायस्कूलच्या पश्चिमेला लागून आमच्या गावाचं गावतळं होतं. हे गावतळं तुडून भरल्यावर पलीकडं पाणी बाहेर जाण्यासाठी एक चाच होती. हे भरलेलं तळं बघितलं की आम्ही सगळे तळ्याकाठी जमत असू आणि तळ्याकाठी जमल्यानंतर आमची लहान मुलांची त्या गावातली जी गर्दी आहे
ती तळं आणि ओढ्यांच्या पात्रातलं पाणी यात आमचा एक खेळ होता. त्याला म्हणायचं बेडूक काढणे. आता तर हे बेडूक कसे काढायचे, तर ओढ्याच्या पात्रातलं पाणी असेल किंवा तळ्याचं साठवणीचं पाणी असेल, यामध्ये या पाण्याला समांतर असे दगड फेकायचे आणि ते दगड पाण्यात बुडेपर्यंत जे काही 3-4 उड्या मारायचे त्याला बेडूक उड्या म्हणायचं. आणि मग ह्या दगडांच्या बेडूक उड्या सगळ्यात जास्त कोण काढतो यावर आमची स्पर्धा चालत असे. आणि आमचा हा पाण्यात बेडूक उड्या दगडाच्या साह्यानं काढण्याचा खेळ मोठा रंजक आणि मनोज्ञ बनून जात असे. या गाव तळ्यामुळे परिसरातल्या आडांना पाणी वाढायचं. आड विहिरी तुडूंब भरायचे. तळ्याशेजारच्या घरातनं ओल व्हायची. मग बायका पोती फळ्या टाकून या ओलीचा प्रतिकार करायच्या. रात्रभर बेरकांच्या ओरडण्याचं एक प्रकारे पार्श्वसंगीत आम्हाला ऐकू येत असे. एकदा हे म्हणजे या तळ्यामध्येच जेव्हा पावसाच्या पाण्यानं हे तळं तुडूंब भरायचं तेव्हा गावातल्या म्हैशी जनावरे धुण्यासाठी आणायचे आणि त्या म्हैशींना पाण्यात डुंबताना पाहणं हा देखील एक आनंद असे. तर एकदा आमचं हे गाव तळं फुटलं आणि लोकांची प्रचंड धावाधाव झाली. पण हे तळं देखील शहाण्या माणसासारखं लोकवस्ती चुकवून शेजारच्या खोल ओढ्यात विसावलं फुटताना सुद्धा. त्यामुळे तेव्हा देखील कुठल्याही प्रकारची जीवित किंवा प्राणहानी झाली नाही. नंतर या तळ्याचा फुटलेला भाग बुजवताना एक समाधी सापडली. पूर्वी आमच्या गोटखिंडी गावच्या परिसरातील सारे ओढे वेगाने व्हायचे. ओढा पार करताना आम्ही एका पट्टीवर 4-5 जणांची दप्तरे अडकवून हळूहळू ओढा क्रॉस करीत असू. पावसाळा सुरू झाला की संतोषगिरी आणि मल्लिकार्जुन डोंगर हे दोन्ही डोंगर नयनरम्य हिरवाईने फुलून यायचे. गावाकडचा हा जो पाऊस आहे हा तपशिलाच्या फेरबदलाने आजही सुरू आहे. बहुतेक साऱ्या ओढ्यावर पाझर तलाव झाले, ओढ्यावर पूल झाले. गावतळं आता गावतळं राहिलं नाही. तिथं ग्रामपंचायत, एक मंदिर, बगीचा, खुले सभागृह अशा वास्तू उभा राहिल्या. दोन्ही डोंगरावर वनीकरण विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नामुळे झाडांची लागण झाली. ही झाडं ह्या माणसांनी जगवली. आता झाडांची संख्या वाढलेली आहे. आता पूर्वीसारखे ओढ्यांना जोरदार पूर येत नाही. ओढ्यागाडी अनेक घरं उभा राहिली. म्हणजे निसर्ग आणि पर्यावरण विरुद्ध बाजूबाजूला बांधलेली घरे हा संघर्ष येतही आहे. पाझर तलावामुळे खळाळणाऱ्या ओढ्यातील पाण्याचा प्रवाह आता मंदावला आहे. पण आजही पावसाळा सुरू झाला की संतोषगिरी आणि मल्लिकार्जुन डोंगरावरील सरींचा पाठलाग, सरींचं नृत्य, फुलणारी हिरवाई आम्हा गोटखिंडीकरांना मनापासून साथ घालते. तेव्हा ह्या पावसाच्या काळामध्ये कुठल्याही गावात गेलो आपण, पावसाळ्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा ओढे, नाले, गटारे प्रवाहित होतात तेव्हा या गटारात तुंबलेल्या वस्तू प्रवाहित होतात आणि आपल्याला आपापल्या गावांच्या छुप्या संस्कृतीचं दर्शन घडतं. म्हणजे पावसाला वर्षा, वृष्टी, पर्जन्य असे अनेक समानार्थी शब्द आहेत. पावसाची अनेक गाणी आहेत, पावसाच्या अनेक कविता आहेत. त्यापैकी शांता शेळकेंनी एका कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे, एरे आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसात ग, आभाळात आले काळे काळे ढग, धारा कोसळल्या निवे तगमग. अशी एक शांता शेळकेंची कविता आहे. तेव्हा पावसाची गाणी विपुल आहेत, पावसाची बडबड गीतं पण भरपूर आहेत. पाऊस हा तुमच्या माझ्या मनात आनंद फुलवणारा आणि आपली शेती फुलवणारा एक महत्त्वाचा घटक आहे. आजच्या व्हिडिओच्या निमित्तानं माझ्या गावातला मी हा जो पाऊस सांगितला तो केवळ माझ्या गावातला पाऊस नाही, तर हा प्रातिनिधिक पाऊस आहे. हा पाऊस तुमच्याही गावात झाला असणार, तुमच्याही मनात झाला असणार. तेव्हा सध्या या क्षणी पाऊस पडो अथवा न पडो, पण आपल्या सगळ्या मराठी माणसांच्या मनात आपल्या गावाकडचा माणूस
हा आठवणीच्या रूपानं सतत रुंजी घालत असतो. यात कुणीही कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही.